दसऱ्यानिमित्त तर आणलो तुम्ही आपले बुटकीले धुवायला धरणावर, पण आपली बुटकी तर एवढी चमकायला लागली ना की या बारक्या पोरानं तर त्यांची गाडी डायरेक्ट धरणातच लावली धुवायला. आज सकाळीच मस्त पैकी आंघोळ वगैरे करून आपल्या दरवाजाला झेंडूच्या फुलांची माळ वाहून लावून घेतली. मग असे सगळे कामं घरची आटपून घेतली मी आणि लगेच आपली बकेट उचलली. म्हटलं चला आता आपल्या बुटकीला पण धुनी एकदा धरणावून. मग दीपकला घेऊन आलो तो मी इकडे आपल्या धरणावर, आणि तेवढ्यात हॅशटॅग गुलाबोचे मालक म्हणजेच आपले अंकुश भाऊ सुद्धा त्यांची गुलाबो चांगली वॉश करत होते. मग आम्ही पण धरणाच्या दुसऱ्या बाजूने आहे ना लगेच आलो आपल्या बुटकीला घेऊन, आणि बाटलीभर पाण्यात 4-5 शॅम्पू टाकून आपली बुटकी एकदम चकचक धुवून काढली. या पोराला तर असं वाटलं होतं की मी गाडी धरणात नेऊन धुतली होती का, ते पण लागली इकडे डायरेक्ट धरणात नेऊन धुवायला. आणि नंतर इकडे गावातून पोरं आले होते धरणावर पाहण्यासाठी. मग दीपकला म्हटलं चला आता लवकर घरी मस्त पैकी आपल्या गाडीला आता माळ वगैरे लावून घेऊ. मग घरी आलो, आपल्या गाडीला फुलांचा हार वगैरे घालून घेतला, आणि संध्याकाळच्या टाइमला आनंदन मी निघालो आता दसऱ्यासाठी लागणाऱ्या सोनं चांदी आणायला. मग शेतामध्ये येऊन मस्तपैकी आपलं सोनं चांदी घेऊन घेतलं, आणि घरी येऊन मम्मीने सगळं सामान वगैरे काढून ठेवलं होतं आणि त्याची मस्तपैकी पूजा वगैरे करून घेतली होती बरं का. नंतर इकडे आपल्या लाडाच्या बुटकीची पूजा करायची राहिली होती, तिची पण करून घेतली. आणि आता आलो तो इकडे शांतामातेच्या मंदिरात दर्शनासाठी. मग देवी आईचं दर्शन वगैरे घेऊन घेतलं ना, आपले बाहेर इकडे भाऊ पण आले होते दर्शनासाठी. मग सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन येणं आम्ही आलो तो इकडे आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला, आणि महादेवाचं दर्शन घेऊन येणं विठ्ठल रखुमाईचं पण दर्शन वगैरे घेतलं, आणि नंतर हनुमानाच्या मंदिरात येऊन पण मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊन घेतलं. आणि बाहेर येऊन या बारक्या पोरात चालू होतं की दादा आम्हाला पण घे ब्लॉग मध्ये. मग त्यांना ब्लॉग मध्ये तर घेतलंच, पण थोडं पुढे आल्यावर ना विघ्नर्थ गणेश मंडळाचे पूर्ण कार्यकर्ते एकाच ठिकाणी होते. मग त्या सगळ्या कार्यकर्त्यांना ना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन शेवटी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग.